मागे मागे उद्या परवा सूचना निघतील ना त्याच्या आपला शब्द दिला मागे आपण दिला परंतु जी आर काढला ही स्वतःच मी आपल्याला लिहून दिलं काय आम्ही करू करणार आहोत आपली संमती वाट पाहत होतो त्या अभ्यासकाकडे पहिली वाट पाहत होतो अभ्यासकांनी मान्य करा म्हणून ते मान्य आम्ही करूनच मला सूचना म्हणजे हे आपल्या अधिकारात आहे ना फक्त आपली संमती मला पाहिजे होती काढायच्या घरी म्हणून हाच मुद्दा होता ठीक आहे तुमचा मला वाटतं सूचना की आवाज द्यायला लागेल काय कसं करायचं नाही सूचनाच नाही का याच्यात दिल्या उपोषण मार्गच काय घ्यायचं पाटील हे माझ्या अंमलबजावणी बाबतीमध्ये मी स्वतः लेखी याच्यावर माझी सही आहे मी करून देतो म्हणून म्हणजे मग कोरोना काही दिलं नाही तुम्हाला प्लस मी स्वतःकडे मागायचे पत्र हे आपल्याला आपली मागणी होती स्वतंत्र पत्र द्या तर हे स्वतंत्र पत्र मी करून दिलं परत माझी सहीचं हे उल्लेख करून ते वाचून द्या याचं स्वतः पत्र करून दिलं मी त्या उल्लेख करून द्या चिंता करून नाही पाटील मीच मला बसवणार नाही डॉक्टर सह्या केल्या तुमच्यासाठी नाही म्हणत मी अधिकाऱ्याकडून म्हणलं जातं सरकार म्हणून ते काही पण एखाद्या वेळेस लिहून देते पण मी प्रशासक आहे अधिकारी म्हणतो ती शासक आहे आम्हाला सगळं कायद्याचे रूल बघून करावं लागतात पण आम्ही त्याला बोलू शकत नाही जो ड्राफ्ट आहे ना पाटील हा ड्राफ्ट हा उशिरा झाला पण याला मला निर्विराट हा माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी अप्रूव्ह करून घेतला म्हणजे शपथ करू शकतो मुख्यमंत्री हा म्हणले गेला होय अप्रूव्ह त्याच्यात करून म्हणून उशीर झाला असं करतो म्हणजे म्हणून पुण्याचा मुद्दा घ्या ना मुद्दा प्रत्यक्ष टाका आड नको इकडे तिकडे नको होय पुण्याचा मुद्दा याच्यात घ्यायला तुम्ही याच्यात घ्या मग मुख्यमंत्री याला हो म्हणलं म्हणलं मग हे काय करा नाही नंबर काय टाकते इथं टाका 8-9 काय ती उलट मी काय केलंय पाटील मराठा आंदोलकावरती मागे घेण्यात यावे माननीय मुख्यमंत्री महोदयांची संमती घेतली चर्चा केली प्रसाद हे मी आहे रात्री मला उशीर झाला थोडासा नाही तर आम्ही सकाळी 7 वाजता येणार होतो म्हणले 5 जानेवारी तुम्हाला भेटू पण ही मान्यता जोपर्यंत मला त्याची घेता येत नाही तोपर्यंत मला एक जरी मी अध्यक्ष असलो राज्याच्या प्रमुखाच्या आदेश पाहिजे ना साहेब मला आणि मुख्यमंत्री महोदय सुद्धा सकारात्मक आहे ते म्हणते ठीक आहे मान्य केलं तर ते करून टाकते पण असं मी हा ड्राफ्ट देतोय तर पाठवला तुम्ही त्याने अप्रूव्ह करून मला पाठवलं म्हणून तुम्हाला दिला त्यात गुन्ह्याचं घेतलं नाही त्यांनी नाही आपण दिलं नव्हतं मी गुन्ह्याचं राहू द्या 1 महिन्यात कार्यवाही करू आहे ना ते सांगायचं विसरलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या संमतीने ड्राफ्ट दिला आपल्याला आणि माझ्या नंतर तुम्हाला हो म्हणावं लागणार आहे लोकांना जरी मी म्हणलो आता कारण ते राज्यात जातं ना समाजात ते तुम्हाला म्हणावं लागणार आहे बोलतो मी तर म्हणणारच प्रसिद्धीला अधिकार दिले सगळे लाडाला अधिकार दिले म्हणतात ते मग सांगायचं विसरलं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीत दिलं हे मी बोललो नाही म्हणजे आता सरकारचं विखे पाटील साहेबांचं आणि त्यांनी दिलेला हा ड्राफ्ट त्यांनी एक ड्राफ्ट आणलाय सकाळपासून आणि त्यांनी ड्राफ्ट आणला की आपण पण अभ्यासक बोलवले सगळे उभं राहिले सगळे अभ्यासक आहेत यांच्यावर घेऊन राहू दे रे बाबा या म्हणले जाता उद्या नाही म्हणते म्हणून सांगतो आपण त्यांना मागण्या केल्या त्याच्यावर त्यांनी मसुदा तयार केला 58 कुणबी नोंदी सापडल्या होत्या आपलं असं म्हणणं आहे त्या कुणबी नोंदी
त्याचा दस्तावेज आम्हाला द्या. म्हणजे आम्ही मराठा समाजाला फोन करून सांगू की तुमची नोंदणी झाली म्हणून. त्यांनी ते देण्याचं मान्य केलं. केलंय का? हो मान्य. हो हो म्हणते. आणि अरे मग त्यांच्याकडे आले जोरात होते ना, तुला काय कळणार का? जाऊ ना माहित माझ्याकडे नावात कसं येईल तिकडे. हो म्हणले. ज्या 58 लाख नोंदी सापडल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या. 39 लाख जवळपास दिले, जे राहिले ते द्या, तर त्याच्यावर बी कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलंय. ते पण देतो. मीडियावाल्याचं मागून मागे सारखा मागे सारखा मागे सारखा नाही तुम्ही फक्त पोरं मागे सारखा एक एक फूट 2 फूट मागे सारखा सरळ बघा सरळ बरोबर त्यांना त्रास नका बोल. ऐकून घ्या. 58 लाख नोंदीचे दस्तावेज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे. कारण ते काय ग्रामपंचायतला चिटकेलच म्हणून महाराष्ट्रात आपणच देऊ. ते पण ग्रामपंचायतला चिटकेणार आहे. ते पण चिटकेणार आहे. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्या. त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहे. तर अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहे. विभागीय आयुक्तावर जबाबदारी. विभागीय आयुक्ताला महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्ताला सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावरती ती जबाबदारी. एवढी विषय क्लिअर झाला आता 58 लाख नोंदीचा. त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण देणार आणि ती दस्तावेज आपल्याकडे येणं लय गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लोकांना सांगता येईल. आपल्या लोकांना मोडी वाचता येत नाही. मराठीत जर ग्रामपंचायतला किंवा म्हणून मुकली निघली हे म्हणतात अर्ज करीत नाहीत. त्याला मोडीत वाचता येणं केड बेड ते धरलेलं त्याला काय काय त्याचं नाव म्हणून. त्यामुळं आपण ते त्या नोंदीचं अभ्यासकाकडून त्याच्याकडून आपण त्या सगळ्या राज्यात देऊ आणि ग्रामपंचायतला सरकार पण द्यायला लागलं. म्हणजे आपलं एक काम ते सुटसुटीत झालं. थांबा ना, टाळ्या आधीच असतात काय येडगाडी ते कर तुम्ही. दुसरा त्यांचं म्हणणं काय ते सांगायलो. एक मुद्दा 58 लाखाचा क्लिअर झाला, नुसता क्लिअर नाही झाला. त्यांचं म्हणणं हे तुम्हाला मी ड्राफ्ट दिलाय. याच्या आम्हाला उच्च स्तरावर सरकार आणि प्रशासन दोघांकडून सूचना काढायच्या अधिकाऱ्यांना. काय काढायच्या ते पण ध्यानात ठेवावं का? नाही तर परत ते काय मिळालं काय राहिलं याच्यात चालायचं.